झालं. हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा आपला नवीन पार्ट आहे प्रॉफिट आणि लॉस, नफा आणि तोटा. एकदम इझी चॅप्टर आहे. कुठल्याही फॉर्मॅटचा आपण इथे वापर करणार नाही किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार नाही. तर जेवढे काही क्वेश्चन दिलेले आहे आपल्याला ते सगळे आपण स्ट्रॅटेजी बेसवरती काढणार आहे. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढे फॉर्म्युले तुम्ही कमी पाठ ठेवणार आणि स्ट्रॅटेजी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेवढेच आपल्याला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. ठीक आहे. तर चला, तर इथे आपल्याला काही लक्षात ठेवायचे, काही स्टार पॉइंट लक्षात ठेवायचे, जे स्टार पॉइंट आपल्याला परीक्षेमध्ये किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना थोडे माहिती पाहिजे. चला, लक्ष इकडे. चॅप्टरचं नाव आहे आपलं नफा आणि तोटा. नफा आणि तोटा, ज्याला आपण म्हणतो प्रॉफिट आणि लॉस. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता, प्रॉफिट अँड लॉस. तर इथे नफा आणि तोटा म्हणजे काय? तर नफा आणि तोटा हे समजण्यासाठी आपल्याला आधी माहिती पाहिजे त्या वस्तूची खरेदी किंमत. खरेदी किंमत जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत नफा किंवा तोटा हा ठरवता येत नाही. तर 3-4 बेसिक आयडियाज इथे क्लिअर पाहिजे आपल्या. जसं आपल्याला खरेदी किंमत, त्याच्यानंतर विक्री किंमत, नफा आणि तोटा. नफा तोटा, बस एवढे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. हे शब्द इम्पॉर्टंट आहे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आता कन्सिडर करा, एक पेन आहे माझ्याकडे आणि हा पेन मी मार्केटमधून खरेदी केला आणि याची किंमत आहे सपोज 100 रुपये. मग 100 रुपये या पेनाची खरेदी किंमत आहे आणि मी दुसऱ्या व्यक्तीला हा पेन 500 रुपयाला किंवा 200 रुपयाला विकला. म्हणजे 100 रुपयाचा पेन खरेदी केला मी आणि 200 रुपयाला याची विक्री केली, म्हणजे सरळ माझा नफा झाला की तोटा झाला? तर इथे आपल्याला सहज सांगता येईल की आपल्या इथे काय झाला, नफा झाला. आणि किती रुपये नफा झाला? तर 100 रुपये नफा झाला, आहे की नाही? मग नफा सांगताना आपल्याला आधी काय माहिती होतं की आपण हा जो पेन आहे हा किती रुपयाला खरेदी केला, आहे की नाही? ही बेसिक आयडियाज आपल्याला माहित होती. म्हणजे त्या वस्तूची, त्या ऑब्जेक्टची आपल्याला मूळ खरेदी किंमत माहिती होती. त्याच्यामुळे आपण नफा आणि तोटा ठरवला. ठीक आहे. तर इथे एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आपल्याला. नफा कधी होतो, आहे की नाही? नफा कधी होतो? जेव्हा खरेदी किमतीपेक्षा वस्तूची विक्री किंमत ही कशी असते, जास्त असते, तेव्हाच आपल्याला काय होतो, नफा होतो. म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा वस्तूची विक्री किंमत काय जास्त आहे. ठीक आहे. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलाय, या पेनाची किंमत किती आहे, 100 रुपये. ठीक आहे. खरेदी किंमत किती आहे, 100 रुपये. मार्केटमधून हा पेन मी 100 रुपयाला खरेदी केला आणि एका दुसऱ्या व्यक्तीला हा 150 रुपयाला विकला. मग खरेदी किंमत 100 आहे आणि विक्री किंमत किती झाली आपली, 150. म्हणजेच इथे आपल्याला स्पष्ट सांगता येईल की विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जिथं जास्त असते तिथे काय होतो, नेहमी नफा होतो, प्रॉफिट होतो. म्हणजेच आपल्याला एकच फॉर्मॅट इथं लक्षात ठेवायचा आहे, तीही पाठांतर करण्याची आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे. डेली जीवनातील हे एक उदाहरण आहे आणि ते सहज लक्षात राहते. नफा कधी होतो, जेव्हा विक्री किंमत काय असते आपली, विक्री किंमत ही काय असते, जास्त असते कोणापेक्षा, खरेदी किमतीपेक्षा. तेव्हा काय असतो, आपल्याला नफा मिळतो, तेव्हा नफा मिळतो. ठीक आहे. हा एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आपल्याला, बाकी काहीच नाही. आता सेम पद्धतीनं तोटा कधी होईल? आता कन्सिडर करा, 100 रुपयाचा पुन्हा हा पेन मी खरेदी केला आणि एका व्यक्तीला 50 रुपयाला विकला. मग खरेदी किंमत आहे 100 आणि विक्री करून राहिलो आपण 50 रुपयाची. खरेदी किंमत 100 आणि दुसऱ्या व्यक्तीला मी विक्री केली या पेनाची किती, 50 रुपयाला. मग मला सांगा इथे नफा झाला की तोटा झाला? आपला तोटा होईल. म्हणजेच तोटा कधी होतो, जेव्हा वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय असते, कमी असते. विक्री किंमत आहे 50 आणि खरेदी केला होता आपण 100 रुपयाला, म्हणजे विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा काय खूप लहान आहे, कमी आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय झाला, तोटा. मग तोट्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. शक्यतो हा फॉर्म्युला नाहीच आहे, हे सरळ आपल्या डेली जीवनातील एक एक्झाम्पल आहे. तुम्ही खरेदी विक्री करत असतात, एखाद्या किराणा दुकानामध्ये किंवा कपड्याच्या दुकानामध्ये तुम्ही
जाता तेव्हा आपल्याला खरेदी आणि खरेदी विक्री हे शब्द आपल्याला तिथे पाहायला मिळतात, नफा आणि तोटा. ठीक आहे. मग तोट्यामध्ये काय असते, तोटा कधी काढतो आपण, कसा काढतो, म्हणजे इथे काय असते, खरेदी किंमत काय असते, जास्त असते आणि विक्री किंमत काय असते, कमी असते. म्हणजे इथं स्पष्ट लिहिता येईल आपल्याला, तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री किंमत. बस हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. तर इथे 2 स्टार पॉइंट लिहिले आपण. पहिला स्टार पॉइंट म्हणजे काय, नफा कधी होतो, नफा हा तेव्हाच होतो जेव्हा विक्री किंमत काय असते, जास्त असते. कोणत्या किमतीपेक्षा, खरेदी किमतीपेक्षा. तेव्हा काय मिळतो आपल्याला, नफा. आणि तोटा कधी होतो, जेव्हा आपल्या वस्तूची किंमत, खरेदी किंमत ही जास्त असते विक्री किमतीपेक्षा, तेव्हा काय मिळतो आपल्याला, तोटा. ते फॉर्मॅट लक्षात राहील, एकदम इझी आहे. आणि याच्यानंतर कुठलाही आपल्याला फॉर्म्युला शिकायचा नाही आहे. आलं का लक्षात. आणि हे फॉर्म्युले नाही आहे, सहज लक्षात राहील. चला पुढे जाऊ आपण. सेकंड मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. आता कन्सिडर करा, एखाद्या वस्तूवरती मला काय झाला, 10% नफा झाला. 10% काय झाला, नफा. आता हे एक्झाम्पल आपण लिहिल्याबरोबर एखाद्या वस्तूवर मला 10% नफा झाला, याचा अर्थ काय होते, तर हे जर आपल्याला बेसिक आयडिया याचे क्लिअर झाला, जसं 10% नफा, 10% ची किंमत आपल्याला माहिती पाहिजे, याचा अर्थ काय होते, 1/10. नफा आणि तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. मग छेदामध्ये जी किंमत असते ती काय असते, नेहमी खरेदी किंमत. मग इथं 10 काय झाले, ती खरेदी किंमत. मग नफा किती झाला आपला, 1 रुपया नफा. आता मला सांगा, वस्तूची खरेदी किंमत आहे 10 आणि नफा झाला आपला 1 रुपया. मग विक्री किती रुपयाची होईल, किंवा विक्री किंमत किती होईल, काढता येईल का. फक्त आपल्याला एकच स्टेटमेंट दिलेलं होतं याच्यामध्ये, ते म्हणजेच काय, एखाद्या वस्तूवरती आपल्याला किती, 10% नफा झाला. ठीक आहे. एखाद्या वस्तूवरती 10% नफा. नफा आणि तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. हे आज स्टार पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे लिहू आपण बाजूला बघा, नफा आणि तोटा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. खरेदी किमतीवर होतो. या पटापट चहा प्याले. भाऊ आमच्या सिटीमध्ये थंडी खूप आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी सकाळी सकाळी चहा घेणं आवश्यक आहे. तुम्ही दुसरं टॉनिक घेतलं तरी चालते. चलो ठीक आहे. नफा आणि तोटा हा नेहमी कशावरती होतो, खरेदी किमतीवर, आहे की नाही. मग हा स्टार पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नफा आणि तोटा जिथेही शब्द आले तिथं आपल्याला खरेदी किंमत हा शब्द लागलाच पाहिजे, जोडला पाहिजे. ठीक आहे. इझी आहे. आता इथे बघा, मी काय म्हटलं, 10% नफा. 10% ची स्टँडर्ड किंमत तुम्हाला माहित आहे किती होते, 1/10. मग हे नोटेशन इथं लक्षात ठेवा. छेदामध्ये जी संख्या असते ही काय झाली, आपली खरेदी किंमत. मग नफा म्हटलं ना, मग अंशातील संख्या काय घ्यायची आपल्याला, नफा. मग मला सांगा, खरेदी किंमत 10 आहे, नफा 1 रुपया झाला, तर विक्री किंमत किती होईल, तर विक्री किंमत याचा अर्थ किती झाली, 11. ठीक आहे. एवढं स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रेशो मध्ये आहे सगळे हे किमती, आहे की नाही. आता मी इथं तुम्हाला जर ओरिजिनल खरेदी किंमत दिलेली आहे, ओरिजिनल खरेदी किंमत किती आहे, 500 रुपये आहे. ओरिजिनल खरेदी किंमत किती आहे, 500 रुपये आहे. मग आता खरेदी किंमत जर 500 असेल, 1 रुपया नफा झाला, तर मला सांगा इथं विक्री किंमत किती होईल, आहे की नाही.
खरेदी किंमत 500 रुपयावरती आपण काय करून राहिलो, 10% नफा घेऊन राहिलो. याचा अर्थ विक्री किंमत किती, तर विक्री किंमत आपण ठरवलेलीच आहे किती, 11. मग आपण खरेदी किंमत म्हटलेलं आहे किती, 10. मग इथं 10 रेशोची किंमत किती होईल, 500 रुपये. लक्षात येऊन राहिलं का. विक्री किंमत काढायची आपल्याला, म्हणजे 11 रेशोची किंमत काढायची. 11 रेशो बरोबर किती, 0 0 काय होईल, कॅन्सल. आणि 11 5 किती होईल, 55. ठीक आहे. आणि 1 0, 550 रुपये. सिंपल आहे का. 11 5 55, 550 रुपये काय झाली आपली विक्री किंमत. तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे आहे. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण, लक्ष द्या इकडे बघा. एखाद्या वस्तूवरती मला 33.33% काय झाला, तोटा झाला. जर वस्तूची विक्री किंमत जर वस्तूची विक्री किंमत आपल्याला ही दिलेली आहे, कन्सिडर करा किती, 250 रुपये. किती, 250 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग आता काढता येईल का हा प्रश्न आपल्याला. आता पाठ करण्याची काही गरज नाही आपल्याला, आपण एकदम बेसिक आयडिया शिकून राहिलो. काय दिलेलं आहे, एखाद्या वस्तूवरती आपल्याला 33.33% काय झाला, लॉस झाला, तोटा झाला. आता जर वस्तूची विक्री किंमत आपल्याला किती, 250 रुपये दिलेली असेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. प्रश्नाची सुरुवात नेहमी कशापासून करायची, पर्सेंटेज पासून. क्वेश्चन कुठलाही असो, कोणत्याही चॅप्टर मधला असो. 33.33% तोटा म्हटलेला आहे ना आपल्याला. मग इथे काय करायचं आपण, 33.33% ची स्टँडर्ड किंमत माहिती आहे आपल्याला. मग 33.33% म्हणजे किती, सरळ 1/3. तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. नेहमी छेदामध्ये जी किंमत राहील ही काय राहील, खरेदी किंमत. मग सर याच्यामध्ये तोटा किती झाला, तर आपल्याला तोटा झाला एका रेशो मध्ये. किती, एका रेशो मध्ये. मग खरेदी किंमत 3 आहे, 1 रुपये तोटा झाला, तर आपल्याला विक्री किंमत काढता येईल का, तर विक्री किंमत सरळ काढता येते आपल्याला. काय करायचं, तोटा म्हटलं तर खरेदी किमतीमधून मायनस. मग 3 - 1 म्हणजेच किती होईल, 2. समजून राहिलं का. 2 रुपये ही झाली आपली विक्री किंमत. आणि नफा म्हटलं तर ऍड करायचं. नफा म्हटलं तर काय करायचं, ऍडिशन. आणि तोटा म्हटलं तर काय करायचं, सबट्रॅक्शन, वजाबाकी करायची. जसं इथे आपल्याला माहिती होतं की खरेदी किंमत किती आली आपली, तर खरेदी किंमत 3. जसं इथे तोटा म्हटलेला आहे, तोटा किती, 1 रुपया. मग तोटा म्हटल्यानंतर मायनस करून घ्यायचं सरळ, आहे की नाही. मग आपण काय केलं, 3 - 1 म्हणजेच किती, 2 रुपये. ही काय झाली आपली विक्री किंमत. रुपये न म्हणता हे रेशो मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे कुठले युनिट लावायचं नाही. आता बघा, उदाहरणार्थ आपल्याला ओरिजिनल कोणती संख्या दिलेली आहे ते महत्वाचं आहे. मग इथे जर चेक केलं आपण, जर वस्तूची विक्री किंमत 250 रुपये आहे, आता ते म्हणते वस्तूची विक्री किंमत किती आहे, 250 रुपये, आहे की नाही. आपण किती काढली वस्तूची विक्री किंमत, 2 रुपये. म्हणजेच काय होईल, 2 रेशोची किंमत किती होईल, 250 रुपये. 2 रेशोची किंमत काय होईल, 250 रुपये. इथं नेहमी लक्षात ठेवायचं, एका साईडला डुप्लिकेट संख्या आल्या पाहिजे, एका साईडला ओरिजिनल संख्या आल्या पाहिजे. आता 2 वस्तूची विक्री किंमत आपण ठरवलेली आहे, आपण काढलेली आहे, पण त्यांनी ओरिजिनल विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 250 रुपये. काढायचं आपल्याला खरेदी किंमत, तर खरेदी किंमत किती आहे आपली, 3 रेशो. 3 रेशोची किंमत काढा. 250 भागेला 2 किती होतात, 125. बरोबर आहे. आणि 125 गुणिला 3, चला करा पटापट कॅल्क्युलेशन. 3 5 किती, 15. हातचा आला 1, 12 3 36 ने 1 37, 375. मग वस्तूची विक्री किंमत किती झाली आपली, 375. सॉरी, खरेदी किंमत किती झाली, 375. विक्री किंमत किती दिलेली होती, 250. विक्री किंमत 250, खरेदी किंमत किती आहे, 375. मग तोटा झाला की नफा झाला, आपल्याला तोटा झाला, आहे की नाही. तर इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं या उदाहरणामध्ये, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय कमी आहे. आणि जिथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत आपली कमी असते, तिथं नेहमी काय मिळतो आपल्याला, तोटा मिळतो. समजलं का उदाहरण, इझी आहे. चला, तर स्क्रीनशॉट घेऊन हे
थोडी प्रॅक्टिस करा याची, ठीक आहे. चला आणखी एक उदाहरण घेऊ आपण. बघा लक्ष आहे, 16.66% एखाद्या वस्तूवरती आपल्याला नफा झाला. जर वस्तूची विक्री किंमत 388 रुपये आहे, तर खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? आता काढता येईल का हा प्रश्न? एकदम इझी आहे. कुठे फॉर्म्युल्याचा यूज केलेला आहे का नाही? आपण काय म्हटलेलं आहे, सिंपल एक्झाम्पल दिलेला आहे. एखाद्या वस्तूच्या खरेदी किमतीवरती आपल्याला काय झालेला आहे, 16.66% नफा. तर वस्तूची किंमत जर 388 रुपये असेल, वस्तूची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 388 रुपये. तर खरेदी किंमत किती? मग आता आपल्याला स्टँडर्ड किंमत माहित आहे, पर्सेंटेज वरून आपण नेहमी उत्तर सॉल्व्ह करतो. इथं आपल्याला नफा झाला आणि तो नफा दिलेला आहे आपल्याला किती? 16.66%. आता महत्वाचं आहे की 16.66% ची किंमत तुमच्या पाठ पाहिजे, है की नाही? आता मुळात हे कन्सिडर करून चालू नका की आपल्याला एकदम सोपे आणि इझी पद्धतीचे पर्सेंटेज विचारेल, है की नाही? एखाद्या वस्तूवरती 10% नफा झाला, 20% नफा झाला, 50% नफा झाला, 60% नफा झाला. या टाईपचे उदाहरण आता कुठलेही डिपार्टमेंट किंवा कुठल्याही परीक्षेत विचारत नाही, किंवा एखाद्या एक्झाम मध्ये आलंही अशा टाईपचं उदाहरण तर समजून चला की 100 स्टुडंट एक्झाम देणारे असेल तर 100 पैकी सगळे स्टुडंट ते क्वेश्चन सॉल्व्ह करून देतील. आपल्याला महत्वाचं काय, जे 80-90% मुलांना येणार नाही तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. जसं आता इथे पर्सेंटेज दिलेला आहे आपल्याला, 16.66% नफा झालेला आहे. मग लगेच तुमच्या किंमत पाठ पाहिजे. सर 16.66% याची किंमत किती असते? ते 1/6. ठीक आहे. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो, म्हणजे छेदामध्ये जी किंमत दिलेली आहे आपल्याला ती काय झाली? खरेदी किंमत. मग 1 रुपया काय आहे तर बघा, 1 रुपया काय डिनोट करत आहे? तर नफा. नफा म्हटलेला आहे तर नफा घ्यायचा. मग नफा दिलेला 1 रुपया, खरेदी किंमत आहे आपली 6 रुपये. इथून विक्री किंमत काढता येईल का आपल्याला? बिलकुल काढता येते. काय करणार आपण? 7:. नफा म्हटलं तर ऍडिशन करायचं आपल्याला खरेदी किमतीमध्ये, बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा लक्ष इकडे, वस्तूची विक्री किंमत 388 रुपये दिलेली आहे, जी की ओरिजिनल आहे. आणि आपण वस्तूची विक्री किंमत जी काढली ती किती काढली? 7 मध्ये आहे. मग 7 बरोबरच किती होईल? 388 रुपये, आहे की नाही? डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल हा नेहमी खेळ असतो आपल्याला. आपण चॅप्टर शिकत असताना डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल, आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं आहे, जे ओरिजिनल दिलेलं आहे ते डुप्लिकेट काढण्याचा प्रयत्न करतो आपण. मग सर इथं आपण म्हटलेलं आहे की विक्री किंमत किती आहे आपली? 7, पण त्यांनी ओरिजिनल किती दिलेली आहे आपल्याला? 388 रुपये. म्हणजे इथं म्हणता येईल आपल्याला 7 बरोबर किती? 388 रुपये. आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत. आपली खरेदी किंमत किती आहे? 6 ची किंमत किती? चला पटापट सॉल्व्ह करा हा क्वेश्चन. 7 किती? 35, आहे की नाही? उरले किती? थोडं इथे चेंज करू आपण एक संख्या. $378, म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला इझी जाईल. 378. चला भाग द्या 7 ने. 7/5 भाग दिला आपण. 7/5 किती? 35. 37 - 35 म्हणजे किती राहिले? 2 राहिले. 2वरती किती आपण 8 ठेवले म्हणजे 28 झाले. आणि 7 चूक किती? 28. सरळ 378 याला किती? 54 ने भाग गेला, है ना? एक तर आडवा भाग देतो आपण किंवा उभा. उभा भाग जात नसेल तर आडवा भाग द्या. पण क्रॉस मध्ये काय करतो आपण? मल्टिप्लाय. मग इथं काय होईल? 6 × 54. मग 6 चोक किती? 24. 4 हातचे आले 2. 6 पंचे 30 आणि 2
32 म्हणजे किती होईल 324. एक एक तर इथे आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे किती 7 ओरिजिनल विक्री किंमत किती आहे 378 रुपयाला किती 16.66% नफा झाला. मग खरेदी किंमत किती आली आपली 324. मग खरेदी किंमत 324 आली, विक्री किंमत किती आहे 378. मग नफा होण्यासाठी आपल्याला विक्री किंमत काय पाहिजे खरेदी किमतीपेक्षा जास्त. मग बघा आपली खरेदी किंमत होती 324 परंतु वस्तू किती रुपयाला विकली आपण 378 रुपयाला. याचा अर्थ आपल्याला किती 16.66% काय झाला नफा. तर हे बेसिक आहे. ठीक आहे, तर बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. आता डायरेक्टली जाऊ आपण उदाहरणाकडे. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम इझी आहे. राणीने 600 रुपयाची सायकल खरेदी केली आणि 48 रुपयाला विकली. थोडी मिस्टेक आहे या उदाहरणात. एक्झाम्पल नंबर 2. चल, एका व्यक्तीने 500 रुपयामध्ये घड्याळ खरेदी केली आणि 30% तोट्यावर विकली तर घड्याळाची विक्री किंमत किती. सिंपल उदाहरण दिलेलं आहे. एका व्यक्तीने 500 रुपयामध्ये घड्याळ खरेदी केली म्हणजे आपल्याला इथं ओरिजिनल काय दिलेलं आहे 500 रुपये ही काय दिलेली आहे घड्याळाची खरेदी किंमत. ठीक आहे, आणि 30% तोट्यावर विकली. किती पर्सेंट तोटा झाला 30% तोटा. मग लगेच आपल्याला काय काढायचं आहे विक्री किंमत काढायची आहे. मग 30% तोटा म्हटलं ना इथं 30% तोटाची किंमत लगेच आपल्याला आली पाहिजे. सर 30% तोटा पहिले तर 30% म्हणजे किती होते 310. इथे काही डाऊट आहे नाही. तोटा नेहमी हा खरेदी किमतीवरती होतो म्हणजेच खरेदी किंमत किती होईल आपली 10 रुपये. तोटा किती झाला 3 रुपये तोटा. मग खरेदी किंमत 10, 7 रुपये तोटा झाला. याचा अर्थ आपली वस्तूची विक्री किंमत किती असायला पाहिजे 7 रुपये. तोटा म्हटलं तर लगेच खरेदी किमतीमधून आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे. मग खरेदी किंमत 10 तोटा म्हणजे 3 म्हणजेच किती होईल 7. मग आता ओरिजिनल दिलेलं काय आपल्याला ओरिजिनल दिलेलं आहे आपल्याला 500 रुपये खरेदी किंमत. आपली खरेदी किंमत किती आहे 10 रुपये. आपली किंमत ओरिजिनल किती आहे 10 रुपये म्हणजे 10 रेशो बरोबर किती होईल 500 रुपये. 10 रेशोची किंमत किती होईल 500 रुपये. काढायचं काय आपल्याला वस्तूची विक्री किंमत म्हणजे 7 रेशोची किंमत काढायची आहे. मग 0 0 किती होईल कॅन्सल. 7 किती 35 आणि एक एक्स्ट्रा 0 म्हणजेच किती होईल 350 रुपये. मग विक्री किंमत आली का 350 रुपये. ऑप्शन सी 350 इज राईट आन्सर. इझी आहे, एकदम सोपे प्रश्न आहे. ठीक आहे, फक्त इथे प्रॅक्टिस जर केली तुम्ही कुठल्याही फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही. आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो की आपण जेवढे चॅप्टर होईल त्या चॅप्टर मध्ये फार कमी फॉर्म्युला बेस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. अलग लक्षात. एखाद्या वेळेस आपल्याला कुठेतरी फॉर्म्युल्याची गरज पडू शकते तर तेव्हाच आपण फॉर्म्युला युज करणार आणि शक्यतो 90-95% आपण विदाउट फॉर्म्युल्यानेच क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. कारण एक्झाम मध्ये येणार पुढच्या एक्झाम मध्ये जास्त प्रॉफिट होईल तुमचा. बघा मनीषने एक बॅग 800 रुपयात खरेदी केली आणि 25% नफ्याने विकली तर बॅगची विक्री किंमत किती. हा लक्ष इकडे बघा 800 रुपये काय खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला. 25% नफ्याने काय करत आहोत आपण विक्री करत आहोत. तर वस्तूची विक्री किंमत काढायची आहे. आता 25% नफा लगेच आपल्याला माहिती पाहिजे. लक्ष आहे 25% नफा 25% ची किंमत किती होते तर 1/4. मग इथे छेदामध्ये जे आहे ते काय खरेदी किंमत. मग खरेदी किंमत लिहायचं इथे खरेदी किंमत अंशामध्ये काय आहे नफा. तर इथं नफा आला पाहिजे आपला. मग एका रेशो मध्ये आपला नफा झाला. विक्री किंमत किती होईल नफा म्हटलं तर ऍडिशन करायचे आहे म्हणजे 4 + 1 म्हणजे किती होईल 5. ठीक आहे, काय केलं आपण 25% ने नफा झालेला आहे. 25% ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे आहे. ती किंमत कोणती ते 1/4.
छेदामध्ये नेहमी खरेदी किंमत असते. नफा किती झाला तर एका रेशोमध्ये आपल्याला नफा झाला, मग विक्री किंमत किती होईल? विक्री किंमत सरळ किती होईल? 5. नफा म्हटलं तर खरेदी किमतीमध्ये ऍड करायचा आहे, तोटा म्हटलं तर खरेदी किमतीमधून आपल्याला काय करायचं आहे? मायनस. एवढं लक्षात राहू द्या. आता इथे जे खरेदी किंमत, नफा आणि विक्री किंमत दिलेला आहे, तर हे काय डिनोट करते आहे की नाही? हा महत्वाचा पॉइंट आहे. ते सगळं रेशो मध्ये आहे. मग रेशो मध्ये काय काय गोष्टी मिळाल्या आपल्याला? विक्री किंमत मिळाली, खरेदी किंमत मिळाली आणि नफा मिळाला. आता ओरिजिनल काय दिलेलं आहे? ओरिजिनल दिलेलं आहे आपल्याला 800 रुपये वस्तूची खरेदी किंमत. आपली खरेदी किंमत किती आहे? 4 रुपये. मग 4 रेशो बरोबर किती होईल? 800 रुपये. काढायचं काय आपल्याला? वस्तूची विक्री किंमत. विक्री किंमत आहे 5 रेशो मध्ये. चला, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन माहितच आहे आता. हा, 4 ने भाग जाते का? सरळ भाग जाते. 4 1 4, 4 2 8, म्हणजे किती? 200चा भाग गेला. क्रॉस मध्ये आपण नेहमी मल्टिप्लाय करतो, गुणाकार करतो. मग 5 गुणिले 200 म्हणजे किती होईल? 1000. मग वस्तूची विक्री किंमत किती आली? तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. किती एवढ्या इझी पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करून राहिलो. फक्त जे विद्यार्थी फक्त डायरेक्टली नफा आणि तोटा या चॅप्टर बघत असेल तर त्यांनी आवर्जून काय करा? आधीचे आपले चॅप्टर झालेले आहे. कोणता? पर्सेंटेजचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. म्हणजेच काय होईल की तिथून तुमची लिंक लागणं चालू होईल. ठीक आहे. आणि लिंक जर लागली तुमची एकदाची की समजून जायचं पुढील सगळेच्या सगळे चॅप्टर काय जाईल? इझी जाईल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 4 बघा. एक सायकल 750 रुपयामध्ये खरेदी केली आणि 16% नफ्यावर विकली, तर सायकलची विक्री किंमत किती? आता तेच पुन्हा काय दिलेलं आहे आपल्याला? 750 रुपये वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे, 16% नफ्यावर आपण विकली, तर सायकलची विक्री किंमत किती? मग 16% नफा काढून घ्या आधी. आता 16% ची तुम्हाला स्टँडर्ड किंमत माहिती नाही तर काही फरक पडत नाही. 16 भागेला पर्सेंटेजचे काय करू आपण? भागाकारामध्ये 100 टाकू. मग 16 भागाकारामध्ये किती? 100. कितीने भाग जाते? 4 ने. 4 चोक किती? 16. आणि इथे किती? 25चा. नफा झालेला आहे इथं लिहायचं. 16% काय? नफा. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मग खरेदी किंमत किती? 25. आणि नफा म्हणजेच किती झाला आपला? 4. मग मला सांगा विक्री किंमत किती होईल? विक्री किंमत 25 खरेदी किंमत आहे. नफा झाला आपला 4 रुपये. नफा म्हटलं की सरळ आपल्याला खरेदी किमतीमध्ये काय करायचे आहे? ऍडिशन करायचे आहे. म्हणजेच 25 + 4 म्हणजेच किती होईल? 29. ही झाली आपली विक्री किंमत. आता हे रेशो मध्ये आहे, सगळं डुप्लिकेट काम चालू आहे आपल्या इथे. आता जाऊ आपण डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल कंपॅरिझन. तर ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? सर ओरिजिनल आपल्याला 750 रुपये खरेदी किंमत दिलेली आहे. मग 750 ही ओरिजिनल खरेदी आहे. मग आपली खरेदी किंमत किती आहे? 25. मग 25 रेशो बरोबर किती होईल? 750 रुपये. काढायचं काय आपल्याला? विक्री किंमत. तर विक्री किंमत किती आली आपली? तर विक्री किंमत आहे 29 रुपये. म्हणजे 29 रेशोची किंमत. सॉल्व करा. 25 1 25, 25 3 किती? 75 म्हणजे 30. 30 गुणिले 29 करा. कॅल्क्युलेशन करा पटकन आणि उत्तर सांगा. हा चला. 3 9 किती? 27 7. हातचे आले किती? 2. 3 दोन्ही 6 2 8 आणि एक एक्स्ट्रा झिरो आहे आपला 870. हे झालं आपलं फायनल आन्सर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. सिंपल आहे का क्वेश्चन? अगदी सिंपल आहे. क्वेश्चन नंबर कोणता चालू आहे आपला? 4. ठीक आहे. का करून राहिलो आपण? सगळेचे सगळे क्वेश्चन फक्त पर्सेंटेज वरून सॉल्व्ह करून राहिलो. कुठे फॉर्म्युल्याचा यूज केलेला आहे का? नाही. त्याच्यानंतर बघा आपलं जेव्हा चॅप्टर सरळ व्याज चक्रवाढ व्याज चालू होईल तिथे आपण फॉर्म्युला बेस कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही. फक्त आपण तिथं वेगवेगळ्या मेथडचा वापर करणार. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5. एक वस्तू 44 रुपयामध्ये
विकल्यामुळे एका व्यक्तीला 10% काय झाला नफा, तर वस्तूची खरेदी किंमत किती? पुन्हा तेच 44 रुपयामध्ये विकल्यामुळे, म्हणजे आता काय दिलेलं आहे आपल्याला? विक्री किंमत. ओरिजिनल दिलेली आहे आपल्याला विक्री किंमत किती? 44 रुपयामध्ये. तर एका व्यक्तीला काय झाला? 10% नफा, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता पुन्हा पर्सेंटेज 10% नफा, मग इथं लिहायचं 10% नफा. मग 10% नफा म्हणजेच किती सर? पहिले तर 1/10 होते याची किंमत, छेदामध्ये जी असते ती काय? खरेदी किंमत. अंशातील जी संख्या आलेली आहे ती काय डिनोट करत आहे? नफा. मला सांगा, खरेदी किंमत 10, नफा आपला 1 आहे, तर विक्री किंमत किती होईल? नफा म्हटलं तर सरळ आपल्याला ऍडिशन करायचे आहे, म्हणजेच किती? 11 रेशो मध्ये. आता महत्वाचं आहे की ओरिजिनल आपल्याला काय दिलेलं आहे? तर ओरिजिनल आपल्याला दिलेलं आहे काय? विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? बघा, 44 रुपयामध्ये विकल्यामुळे, म्हणजे विक्री किंमत आपल्याला 44 रुपये आहे. मग आपली विक्री किंमत किती आहे? 11. मग इथे बघा, 11 रेशो बरोबर किती होईल? 44 रुपये. 11 रेशो बरोबर किती होईल? 44 रुपये. मग इथे बघा, आपल्याला काढायचं काय? खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हणजे काय? 10 रेशोची किंमत काढायची आहे. हा, चला इकडे भाग द्या. 11 1 11, 11 4 किती? 44 आहे की नाही? 11 4 किती? 44. आणि क्रॉस मध्ये आपण काय करतो? मल्टिप्लाय, म्हणजे 4 गुणिला 10 म्हणजेच किती? 40 रुपये. म्हणजे वस्तू खरेदी केली तुम्ही 40 रुपयाला आणि वस्तूची विक्री किंमत आहे 44, मग आपोआप 4 रुपये इथं काय झाला? आपला नफा, जो की पर्सेंटेज मध्ये किती होते? 10%. मग आपल्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 40 रुपये. सिंपल आहे का? सिंपल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. एक वस्तू 36 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? एक वस्तू 36 रुपयाला काय करत आहे आपण? विकल्यामुळे, म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला. 20% काय होऊन राहिलेला आहे? तोटा. मग लगेच आपण पर्सेंटेज वरून सॉल्व्ह करतो. लक्ष आहे, 20% तोटा, लॉस. 20% म्हणजे किती होते? 1/5. ठीक आहे सर. 5 काय डिनोट करत आहे? तोटा किंवा नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो, म्हणजे छेदामध्ये नेहमी खरेदी किंमत येते आपली. नेहमीच नाही येणार, डिपेंड करणार ते उदाहरण आपल्याला कशा स्वरूपात दिलेलं आहे. जर त्यांनी म्हटलं नफा किंवा तोटा हा विक्री किमतीवरती दिलेला असेल, तर मग छेदामध्ये कधी कधी विक्री किंमत सुद्धा घेऊ शकतो. पण इन जनरल नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवरतीच होतो, है की नाही? त्याच्यामुळे आपण छेदामधली जी संख्या आहे ती खरेदी किंमत घेतो. जोपर्यंत आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये स्पेसिफाईड करून दिल्या जात नाही की नफा किंवा तोटा हा विक्री किमतीवरती झालेला आहे, तोपर्यंत आपल्याला छेदातील किंमत खरेदी किंमतच घ्यायची आहे. ठीक आहे, हा स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा. मग 5 खरेदी किंमत, इथं काय म्हटलेलं आहे? तोटा. तोटा म्हणजेच किती? 1 रुपये तोटा झाला, तर मला सांगा इथं विक्री किंमत किती होईल? तोटा म्हटलं तर मायनस करा, म्हणजेच किती? 4 रेशो मध्ये विक्री किंमत. सर आपली विक्री किंमत आलेली आहे 4, त्यांनी ओरिजिनल विक्री किंमत किती आहे? 36 रुपये ओरिजिनल विक्री. मग डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल काढायचं काय आपल्याला? वस्तूची खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 5 रेशो. 5 रेशोची किंमत भाग जाते का? बघा, 4 9 किती? 36, 9 5 किती? 45. मग ओरिजिनल 5 रेशोची किंमत किती आली? 45 रुपये. याचा अर्थ आपल्या वस्तूची खरेदी किंमत किती असायला पाहिजे? 45 रुपये. तर इथं ऑप्शन नंबर डी येईल, पण तुम्ही करेक्ट आन्सर इथं लिहून घ्या. खरेदी किंमत किती आली आपली? 45 रुपये. सिंपल आहे. आधी पर्सेंट जे दिलेलं आहे आपल्याला ते कन्वर्ट करून घ्या. 1/5. छेदातील संख्या खरेदी किंमत 1 रुपये तोटा झाला तर मायनस करायचा है ना. 5 रुपये खरेदी किंमत, वस्तू विकली आपण 4 रुपयाला, साहजिकच 1 रुपये तोटा होईल. डुप्लिकेट आणि ओरिजिनल. ओरिजिनल संख्या काय दिलेली आहे? तर विक्री किंमत.
आपली विक्री किंमत किती होती 4. मग 4 बरोबर 36 तर 5 बरोबर किती 4 9 किती 36 9 किती 45. तर आपला करेक्ट आन्सर काय राहील 45 रुपये. इथं ऑप्शनला दिलेलं नाही तर इथं ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर आज आपण 6 पाहिले आणि काही बेसिक आयडियाज आपण आज इथे क्लिअर केल्या. ठीक आहे. आता उद्याच्या सेशन मध्ये आपण आणखी एक्झाम्पल चालू ठेवू. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 35-40 क्वेश्चन आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट आहे ते सॉल्व्ह करू. ओके. तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड